तर अतोनात मेहनत, खूप मेहनत आहे यामागे निरंजन घरत यांचं खूप मेहनत आहे, तसंच त्यांचे सहकाऱ्यांची मेहनत आहे. तसेच विकेट बनवण्यासाठी आम्हाला प्रणय घरत, मयुरेश घरत, धीरज घरत, मीत घरत, कृपेश पाटील, धीरज, प्रियेश, यज्ञेश, तसेच सर्व त्यांचे सहकारी आणि विशेष सहकारी असेल सतीश मेटांगे, वृषाल चौधरी, प्रवीण खिस्ते, या सर्वांचा इथे आम्ही आभार मानतोय. पाण्याची व्यवस्था मला करून दिलेली आहे ती मंगेशजी भोईर यांच्याकडून, जिल्हा परिषद सदस्य. तसेच स्पर्धेचे प्रमुख असतील गोपीनाथजी घरत, अजयजी घरत, सुधीरजी घरत, हरेशजी घरत, या सर्वांचा इथे आभार आणि धन्यवाद. पंच अभिषेक तांडेल सर, जाकीर खान सर, राकेश राऊत सर, अक्षय नाईक सर. चला, ऑफ साईडला जे प्रेक्षक आहेत त्यांनी पडद्याच्या मागे राहायचं आहे. कृपया विनंती असेल, विनाकारण कुठलाही वाद झाला नाही पाहिजे. सीमारेषेच्या बाहेर राहायचं आहे, पडदा सोडायचा आहे तो आपला, पडद्यावर बसू नये. कुठलेही प्रेक्षक असतील, मला वाटते सालवडचे प्रेक्षक असतील, त्यांना विनंती असेल, आपल्याच संघाचं मॅच चालू आहे, आम्हाला सहकार्य करायचं आहे. यस, थोडं बाउंड्री लाईनपासून लांब राहा, कारण की क्षेत्ररक्षकाला कोणताही त्रास झाला. यस, धन्यवाद. जेणेकरून क्षेत्ररक्षकाला कोणताही त्रास झाला नाही पाहिजे. मॅच ऑन. फर्स्ट सेमीफायनल जिंकली सातपाटीने. सेकंड सेमीफायनल पहिलाच बॉल. कोणत्याही ओळखीची गरज नाही आहे गोलंदाजाला, मात्र सांगायची गरज नाही आहे. सर्वांच्या ओळखीचा हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. निरंजन घरत नितांत सेवा केलेली आहे फायर पास्थळ संघाची. आणि आजही मात्र आपण बघू शकतात वय वर्ष 46, मैदानाच्या आतमध्ये सुपर कामगिरी करतोय. डॉट बॉलने सुरुवात. पुन्हा एकदा आतमध्ये खेळण्याचा प्रयत्न होता. चांगलं क्षेत्ररक्षण शॉट थर्ड मॅनला कृपेश पाटील कडून होत असताना मागच्या मॅचचा विचार केला, टॉस जिंकला फायर बस्तर टीमने आणि आपण बघू शकतात की कमी धावेमध्ये थांबवलं MS11 अपोलो चिंचणी टीमला. आणि त्यानंतरचा विचार केला तर बघू शकता चेस करताना आपल्याला मयुरेश, पुष्कर चांगली बॅटिंग करताना पाहायला मिळाले. आणि आता मात्र बघायला गेलं तर आजच्या दिवसातली दुसरी सेमीफायनल घरच्या मैदानावर घरच्या प्रेक्षकांसमोर खेळत असताना दोन्ही टीम घरच्या प्रेक्षकांसमोर खेळते. सालवडगावचे प्रेक्षक देखील भरपूर संख्यामध्ये आलेले आहेत, पासळगावचे प्रेक्षक देखील भरपूर संख्यामध्ये आहेत. एक बाजूला पासळ, दुसऱ्या बाजूला सालवड. बघायला गेलं तर या दोन गाव मिळून मात्र एक लेक देखील मात्र आपल्याला पाहायला मिळाली. अगदी भाईचारा असलेले मात्र दोन्ही गाव आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यामुळे मुख्य व्यासपीठावरचा विचार केला तर इथून आपण बघू शकतात की सालवडगावचे देखील पाहुणे मंडळी आलेले आहेत, पासळगावचे देखील पाहुणे मंडळी आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्यांचं सर्वांचं स्वागत आहे. खूप छान कॉमेंट्री करत आहेत प्रीतम, धन्यवाद. त्यावेळेस आपण बघू शकतात थांबतोय गोलंदाज. अतुल पागदरे यांनी कमेंट्स केलेले आहे, धन्यवाद अतुल पागदरे. आमचा आवाज तुम्हाला आवडला. अगदी मात्र बघायला गेलं तर प्रेक्षकांच्या मनामध्ये जाण्याचा प्रयत्न केलं जातं, हृदयामध्ये एक जागा बनवण्याचा प्रयत्न केलं जातं आमचं. आणि त्या प्रयत्नाला कुठे ना कुठे यश येते जेव्हा तुमचे सारखे प्रेक्षक आम्हाला लाभतात, जेव्हा हे कमेंट्स यूट्यूबच्या माध्यमातून आम्हाला पाहायला मिळतात. धन्यवाद. यावेळेस आपण बघू शकतात की डॉट बॉल आलाय. अगदी मात्र चेंडू बाकी आहेत दोन. विघ्नेश आपल्याला पाहायला मिळते गुणलेखकाच्या भूमिकेत. चांगला फटका परंतु फसलाय. राकेश घरतच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावतोय. मागच्या मॅच मध्ये उपस्थित नव्हता, या मॅच मध्ये उपस्थित आहे. संत दिव्या उर्वी डीजेला पुन्हा एकदा येऊया मैदानाच्या आतमध्ये. अगदी मात्र मिडॉनला यावेळेस आपण बघू शकतात कॅच केलं जाते. IVP प्रीमियर लीग देखील सुरू आहे. बिरवाडी संघाच्या संघनायकाला विनंती असेल की आपण येऊन आयोजकाशी भेटून घ्यायचं आहे. बिरवाडी टीमचे संघनायक यांना मी विनंती करेल आपण या आयोजकांना भेटून घ्या.
पहिला विकेट, पहिला ब्रेक थ्रू मात्र पहिल्या ओव्हरमध्ये देत असताना निरंजन आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवर तयार होत असताना ओव्हर द विकेटचा मारा, मिडॉनला चांगली कॅचिंग, कारण की IBB प्रीमियर लीग देखील सुरू आहे. आणि फटका फर्स्ट लाय, यावेळेस फर्स्ट सिफ्टला कॅच केलं जाईल. ऋतिक बॅक टू डगआउट, दुसरा विकेट, दुसरा झटका पहिल्याच ओव्हरमध्ये SSS सालवड संघाला यावेळेस लागला जातोय. साई सापडेश्वर सालवाड. आहे पुजारी साहेबांना मी निमंत्रित करेल, या मंचावरती तुमचं स्वागत आहे. विनोद पुजारीजी साहेब यांचं इथे आगमन झालेलं आहे. त्यांना विनंती असेल त्यांनी मंचावर यावे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मनीष पाटील. ऋतिक बहुत झालाय, मात्र 2 गडी बाद होत असताना करण नंतर ऋतिक आपल्याला पाहायला मिळतोय. धावा झाल्या त्या म्हणजेच 2 पहिल्या षटकामध्ये, 2 वर 2. निरंजन घरत क्वालिटी क्रिकेट, क्वालिटी गोलंदाज, 46 वर्ष आपल्याला पाहायला मिळतं आणि तरी देखील मैदानाच्या आतमध्ये का खेळतोय हे दाखवत असताना फिरकीचा जादूगर, डाव्या हाताचा गोलंदाज, अगदी पालघर जिल्ह्यातील टॉप 10 डाव्या हाताच्या गोलंदाजामध्ये ज्याची वर्णी होते तो मात्र गोलंदाज पाहायला मिळाला. धीरज घरत येतोय नवीन गोलंदाज. अगदी टी शर्ट बघितला धीरज घरतचा तर आपण बघू शकता PSPL पासल सालवड प्रीमियर लीगचा टी शर्ट आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी चॅम्पियन टीम पाहायला मिळाली. RD ग्रुप आणि रॉकस्टार या संघातून खेळत असताना डॉट बॉलने सुरुवात केलंय. हा हातखंडा आहे धीरज घरतचा, डाव्या हाताच्या फलंदाजांना खेळवणं. यावेळेस मात्र डॉट चेंडू येते, परंतु या स्पर्धेमध्ये मात्र सुजलने देखील खूप चांगली बॅटिंग केलेली आहे. अगदी बघायला गेलं तर कमालीची मात्र फटके सजवलेले आहेत आणि याच मैदानावर नाईट क्रिकेट स्पर्धेमध्ये देखील खूप चांगली बॅटिंग. अगदी बघायला गेलं तर फायर संघाला पराभूत केलं होतं प्री क्वार्टरमध्ये. इथे मात्र आपण बघू शकता त्यानंतर सेमीफायनल दुसरी देखील पाहायला मिळाली. ही मात्र पुन्हा एकदा सेमीफायनलमध्ये भिडत, एक बाजूला सालवड, दुसऱ्या बाजूला फायर पास्तळ. अगदी मात्र दुसऱ्या वेळेस ही भिडत होत असताना दुसऱ्या वेळेस मात्र सालवड संघाला फायर पास्तळ संघाने जर बघायला गेलं तर पराभूत केलं होतं. हरीशजी घरत साहेब इकडे येत असताना त्यांचं सहर्ष स्वागत. पुजारी साहेबांचं देखील सहर्ष स्वागत. आणि आमच्या मुख्य व्यासपीठावर मात्र पुजारी साहेबांचं देखील अतोचित स्वागत केलं जाईल. 1 धाव सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. गुणलेखक विघ्नेश आम्हाला सांगतात की 3 धावा या स्कोरबोर्डला आलेल्या आहेत. अगदी आता मात्र न्यूझीलंडची बॅटिंग सुरू आहे. संध्याकाळच्या सत्रामध्ये थम्सअप वगैरे घेऊन मात्र अगदी इंडियाची मॅच पाहायला मिळेल, सर्वांना बॅटिंग पाहायला मिळेल. यावेळेस मात्र फटका सजवण्याचा प्रयत्न केला होता. अगदी डॉट बॉल. तीन बॉल आणि चौथा बॉल घेऊन तयार. इकडे मात्र आपण बघू शकतात चेंडू जाऊ दिला, पंचाचा इशारा. यावेळेस नो बॉल आलाय. इकडे पिचिंग चेक केली पंचाने आणि पिंचाने इशारा दिलाय नो बॉलचा. अगदी मात्र आपण बघू शकतात जसा किपरच्या हातामध्ये गेला तसा मात्र पंचाने इशारा केला नो बॉल. स्कोरबोर्ड सिंगलने पुढे जाईल. स्कोरबोर्ड 4. अगदी धावा थांबवल्या आहेत, परंतु आता मात्र एक संधी धावून आलंय सालवड टीमकडे देखील की फ्री हिटचा चेंडू आहे. मनीष पाटीलकडे संधी आहे. इथून मोठा हिट आला तर मात्र थोडं कॉन्फिडन्स बूस्ट होईल. ओ काय गोलंदाजी, प्रॉपर वाईड यॉर्कर चेंडू टाकला जातोय. टाळ्या वाजतायत आपण बघू शकतात. निरंजन घरत, पुष्कर, अजित गाविलकर, अगदी राकेश, प्रत्येक खेळाडू टाळ्या वाजवते. प्रत्येक पास्तळगावचे समर्थक टाळ्या वाजवत आहेत डॉट बॉलला.
सध्या पिन ड्रॉप सायलन्स आहे सालवडगावच्या प्रेक्षकांमध्ये त्यांच्या खेम्यामध्ये, कारण की अजूनही मात्र पहिला चौकार पहिला षटकार शोधत आहेत फलंदाज. 2 विकेट गेलेले आहेत, धावा झाले 4. अंतिम दिवस आज स्पर्धेचा. ऑन साइडला खेचून मारण्याच्या नादात एज विकेट. मनीष पाटील पूर्ण या स्पर्धेमध्ये नाराज केलंय. अगदी मात्र त्या लयमध्ये दिसला नाही ज्या लयमध्ये तो प्रत्येक स्पर्धेला दिसायचा, प्रत्येक मॅच मध्ये धावा बनवायचा, प्रत्येक स्पर्धेमध्ये धावा बनवायचा. परंतु या स्पर्धेमध्ये आपण बघू शकता डबल टीडीज मध्ये देखील धावा त्याच्याकडून पाहायला मिळाल्या नाही. पुन्हा एकदा बाद विकेट एसडीजे. एस साई सापडेश्वर सालबट टीमला विनंती करेल. बॅट्समन येऊन लगभग उभा आहे बाउंड्री लाईन जवळ. बाद झाल्यानंतर आपण फलंदाज तयार ठेवा ही विनंती असेल. अजूनही उभा आहे, फलंदाज पाठवा. चला बॅटिंग टीम विनंती असेल फलंदाज पाठवा. आदर्श नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जात असताना मागच्या मॅचचा हिरो आदर्श घरत. अगदी बघायला 2 बॉल 3ची गरज असताना षटकार आला, ज्याच्या बॅटमधून 10 बॉलात 25 धाव्याची तुफानी खेळी केली आणि आपल्या संघाला सेमीफायनलमध्ये पोहोचवलं. तोच फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येत असताना आदर्श घरत. 4 विकेट इकडे मात्र संपुष्टात आलेत आणि धावा झाल्या 4. 4 वर 4, 3 विकेट, 4 वर 3. शेवटचा बॉल दुसऱ्या षटकामधला. न्यूझीलंड 116 वर 4 विकेट 26 षटकानंतर. अगदी बघायला गेलं तर चॅम्पियन्स ट्रॉफीची फायनल सुरू आहे दुबई इंटरनॅशनल स्टेडियम. अगदी आपण बघू शकतात लोअर फुल टस फटका सजवलाय. पाटलाक मात्र इकडे करत असताना चांगलं क्षेत्ररक्षण. इथे मात्र सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर यावेळेस आपण बघू शकता 5 धावा. दोन षटकाच्या समाप्तीनंतर 2.50च्या सरासरीने फक्त 5 धावा. पॉवर प्ले अगदी गमावला आहे एस साई सापडेश्वर सालवट टीमने. या अगोदर बघायला गेलं तर दुसऱ्या मॅचमध्ये हे पाहायला मिळालं, जिकडे सरासरी फक्त 1.5ची होती 2 ओव्हरमध्ये. 3 धावा होत्या. सातपाटी वर्सेस शिरगाव ही मॅच पाहायला मिळाली. आणि आता मात्र पास्थळ वर्सेस सालवड ही मॅचमध्ये देखील सरासरी 2.5ची आहे. म्हणजे ही दुसरी टीम आहे ज्यांनी पॉवर प्लेमध्ये सर्वात कमी धावा या स्पर्धेमध्ये केल्यात. आदर्श घरतवर मात्र पारितोषिक अभिजित गौडाकडून प्रत्येक षटकाराला 100 रुपये कॅश प्राईज दिलं जाईल. बघूया निरंजन घरत गोलंदाजी मार्कवर पहिल्या षटकामध्ये 2 धावा आणि विकेट मिळवले 2. दुसऱ्या षटकामध्ये 3 धावा धीरजने खर्च केल्या आणि 1 विकेट मिळवलाय. अगदी कंजूस गोलंदाजीचा मारा मात्र मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. ज्याप्रमाणे IPL मध्ये ट्रेंट बोल्ट आणि जसप्रीत बुमराची जोडी बघितली आपण, काही अशी मात्र गोलंदाजी होत असताना मैदानाच्या आतमध्ये यावेळेस आपण बघू शकतात. लगातार 3 षटकारावर 1000. पहिलाच बॉल फिरवलाय, चकवलाय, डॉट बॉलने केले सुरुवात. प्रदीप राऊतचं देखील ATM ओपन झालेला आहे. विकेटला 200 रुपये. बघूया डॉट बॉल येतोय. पुन्हा एकदा तयार. ओव्हर द विकेट. ओव्हर चेंडू हलक्या हाताने ढकललाय. डीप मध्ये पुष्कर गरज क्षेत्ररक्षक 1 पूर्ण केली. दुसऱ्या साईड येत असताना फेकी ॲक्युरेट, परंतु पोहोचलाय. गुड रनिंग बिटवीन विकेट आणि इकडे रेफर पंचांनी रनआउट साठी घेतलेला आहे. बघूया थर्ड अंपायर कडे जाईल. थर्ड अंपायर या आपण.
नो डाऊट अगदी मात्र यावेळेस आपण बघू शकतात की डाऊटफुल वाटलं पंचाला आणि त्यांनी मात्र यावेळेस रेफर केलं थर्ड अंपायरकडे. थर्ड अंपायरने मात्र इकडे नोट आऊट दिलेला आहे. निरंजन घरतसाठी मात्र इकडे तन्मय राऊतचं एटीएम ओपन झालेलं आहे. प्रत्येक विकेटसाठी 500 रुपये कॅश प्राईज आणि पाय अगदी मुरगळलेला T10 खेळताना आदर्श घरतचं अगदी बघायला गेलं तर काल, त्यामुळे थोडी दुखापत देखील आहे, तरी देखील 2 धावा पूर्ण केला. सुपर रनिंग बिटवीन द विकेट. पुन्हा एकदा बीट केलंय. पुन्हा एकदा मात्र चांगली गोलंदाजी होत असताना अगदी अपील केली होती स्टंपिंगची, परंतु इकडे मात्र पंच सांगतात यावेळेस सुरक्षित क्रीजमध्ये आहेत. डॉट बॉल येतोय. सेमीफायनल आपल्याला पाहायला मिळते. दुसरी सेमीफायनल स्पर्धेची साहेब चषक अगदी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. दुसऱ्यांदा बेट केलेला निरंजनने पहिला बॉल विकेट येतोय. शुभम नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जात असताना बाळासाहेब ठाकरे हिंदू हृदय सम्राट अगदी त्यांची आठवण म्हणून आपण बघू शकतात फायर पास्तळ क्रिकेट क्लब आयोजित स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. साहेब चषक 2025चं भव्य दिव्य आयोजन. अगदी बघायला गेलं तर आपण बघू शकतात पुष्पा मूवी आला. पुष्पा मूवी अगदी हिट झाला आणि त्याचा एक डायलॉग अगदी मुलामुलाच्या तोंडावर झुकेगा नाही साला. परंतु मी नक्कीच सांगेल की तो पुष्पा मूवीचा हिरो पुष्पा तुमचा आदर्श असेल का नसेल ते मला माहिती नाही, परंतु ज्या राजाला 40 दिवस त्रास दिला, अगदी चांबडी ओढण्यात आली, केस ओढण्यात आली, डोळे फोडण्यात आले, अगदी बघायला गेलं तरी नख खेचण्यात आली, त्या राजाने औरंगजेब समोर मात्र झुकला नाही, ताठ मानेने उभा राहिला आणि औरंगजेबला त्याची औकात दाखवत झुकेगा नाही साला म्हणणारा छत्रपती संभाजी महाराज हे तुमचा आदर्श असणं गरजेचं आहे. आवर्जून तुम्ही हा पिक्चर जर बघितला नसेल तर नक्कीच मोबाईलमध्ये तरी बघा. छवा मूवी तो गाजतोय सध्या पुन्हा भारतामध्ये. रिवर्स अटेम्प्ट केलाय फलंदाजाने. इथे आपण बघू शकतात की डॉट बॉल येतो, 1 धाव येते. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला 8 धावा धावपलकावर लागले जात आहेत. 3 षटकामध्ये 8 धावा अगदी बघायला गेलं तर खराब स्कोरबोर्ड आहे आणि यावेळेस मात्र ते सुधारवावे लागेल. कोणते असे फलंदाज असतील जे धावा बनवून देतील. मात्र मी ते थांबतोय. मी विनंती करेल मितेश तरे आपण या, आपल्यासोबत मितेश तरे जोडला जाईल. जय दादा सारा मित्रांची जान, दिलाचा हाय दिलवाला असा लाखात एकच हाय. दोस्तांच्या दुनियेमध्ये अजय दादा हा फेमस हाय. वास्तव्याच्या गावामध्ये अजय दादा हा फेमस हाय. दोस्तांच्या दुनियेमध्ये अजय दादा हा फेमस हाय. वास्तव्याच्या गावामध्ये अजय दादा हा फेमस हाय.
फायर पास्तळ आयोजित वंदनीय हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे चषक 2025चा हे रणसंग्राम आणि हळूहळू आपण दुपारच्या सत्रापासून संध्याकाळच्या सत्रात विलीन होतोय आणि सेमीफायनल नंबर 2 चा सामना आपण पाहतोय. एका बाजूला असेल फायर पास्तळ ए विपक्ष SSC सालवड. दोन संघामध्ये सेमीफायनल सारखा कडवी लढत आणि कडवा झुंज कडवा संघर्ष आपण पाहणार आहोत. प्रथम फलंदाजी करत असताना आपण पाहू शकाल SSC सालवडचा संघ थोडासा बाकफुटला जातोय. धावांचा विचार केला तर फक्त 8 धावा फलकावर 4 गडी तंबूच्या आसराला परतवून देण्याचं काम पाहायला मिळतंय. या पंचांचे संकेत इट इज अ वाईट. वाईटचा इशारा येतोय आणि या वाईटच्या समक्ष वाईटच्या समवेत 1 धाव जोडली जाईल. धावांचा विचार केला तर 9 रन्स ऑन टू द बोर्ड. 9 धावा फलकावर 3.1 षटकांची समाप्ती. चौथं षटक आपण पाहतोय या मार्गस्थ. दुसरा चेंडू इथे एक्स्ट्रा ऑर्डिनर करावा लागेल. या चेंडूवर लावण्य हा गोलंदाज जबरदस्त लयमध्ये आहे. आजच्या दिवसामध्ये जणू काय सूर्य त्याच्या बाजूने झुकतोय, इतका तळपतोय. इथे हेलिकॉप्टर लँडिंग फटका पाहायला मिळतोय. हार्दिक हिमांशू पांड्या कॉपी बुक स्टाईल मध्ये चेंडूला कन्वर्ट करण्यात आलं होतं, परंतु इथे गडी बाद होतोय. या कॅच आउटच्या स्वरूपाने गडी क्रमांक तपासून पाहिला तर 5वा गडी तंबूच्या आसराला परततोय. फलंदाज शुभम ह्या खेळाडूच्या खेळाला लागतंय. या ठिकाणी पूर्णविराम. आपण लावण्य हा गोलंदाजाला पाहतोय. गोलंदाजी करताना जबरदस्त गोलंदाजी करतोय आणि त्या गोलंदाजीमध्ये जर हॅट्रिकची विकेट मिळवण्यात जर सक्सेस झाला तर यंग स्टार ग्रुप कडून 1,500 रुपयाचं पारितोषिक आहे. धन्यवाद. आणि लावण्य तो करणार हे त्याला नक्कीच ठाऊक आहे. स्वतःवर तो कॉन्फिडन्स आहे आणि तो कॉन्फिडन्स लेवल मॅचच्या आतमध्ये हाय होत असताना जबरदस्त गोलंदाजीचे पृथ्थकरण. एका बाजूला SSC सालवड विपक्ष फायर पास्थळ ए हा संघ आपण पाहतो. या दोन संघामध्ये कलवी लढत कडवा संघर्ष. नक्कीच गोलंदाज निरंजन ह्या करता जे पारितोषिक लाभलं होतं ते पारितोषिक आदरणीय तन्मय राऊत यांच्या अकाउंट्स मधून मिस्टर निरंजन ह्या गोलंदाजाला ते ट्रान्सफर झालेलं आहे. खूप खूप धन्यवाद. आपण मैदानाच्या आतमध्ये वळतोय. 9 धावा मैदानाच्या आतमध्ये. इथे काय घडते? इथे सरळ चेंडू स्टँड मध्ये डिलिव्हर होतोय 6 धावांकरता आणि या 6ने धाव फळक 6ने फ्लाय होतोय. जाऊन पोहोचल ते 15 या आकड्यावर. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू होता आणि त्या चेंडूला मात्र फलंदाजाने ओळखलं आणि सरळ एक्झिक्यूट केलं. 6 धावांकरता लॉंग ऑन क्लिअर करतोय षटकार आणि या षटकाराने संघाची धावसंख्या पाहू शकाल 15 या आकड्यावर. आणि हर्ष हा फलंदाज एका चेंडूवर येत्या क्षणी खडे खडे षटकार खेचण्यात सक्सेस ठरतोय. पंधरा धावा फळकावर लागत असताना 6 षटकांचा हा सामना आहे. सेमीफायनल नंबर 2 आपण हा सामना पाहतोय आणि इथे तुम्हाला लढावं लागेल SSC सालवड संघ. जर तुम्हाला धाव फळक सजल्यासारखं वाटायचं असेल तर नक्कीच मोठे फटके तुमच्या बॅट्समधून गरजेचं आहे. इथे डाऊन द ग्राउंड फटका जबरदस्त धावतोय. सरळ चेंडूला कव्हर रिझम मध्ये एक्झिक्यूट करतोय. 6 धावांकरता बिग शॉट बिग हिट बिग 6.
येत्या क्षणी जबरदस्त षटकार खेचण्याचा प्रयत्न सक्सेसफुल ठरला जातोय. जबरदस्त बॅटर मैदानाच्या आतमध्ये ठरतोय. जणू काय आपल्या संघासाठी एक तारणहार बनतोय, जणू काय आपल्या संघासाठी पालनहार बनतोय. आता या 6 धावसंख्या फ्लाय होईल पुढे 21 या आकड्यावर. जबरदस्त खेळी मैदानाच्या आतमध्ये जिथे आपली नौका वादळात सापडले तिथे त्या नौकेला समुद्राच्या किनाऱ्याला आणून सोडण्याचं कार्य मैदानाच्या आतमध्ये मिस्टर हर्ष करतोय. जबरदस्त गोलंदाजी. 21 धावा वैयक्तिक, 2 चेंडू आणि 12 धावा मिस्टर हर्ष. आणि यावेळेला चेंडूला ओळखलं, अगदी हलक्या सॉफ्ट हँडने खेळलं, हलक्या हाताने खेळलं, सरळ चेंडूला लॉंग ऑन झोन आणि काऊ कॉर्नर झोन यांच्या केंद्रस्थानी एक्झिक्यूट केला. 6 धावांनी करता. जबरदस्त फलंदाजी म्हणता येईल मिस्टर हर्ष. लगातार 3 6 आपण पाहतोय. जिथे धावा फक्त 8 पाहायला मिळाल्या होत्या तिथे मात्र या षटकाराने 27 या आकड्यावर पाहायला मिळत आहे. जबरदस्त फलंदाजी म्हणता येईल मिस्टर हर्ष यांची. 3 चेंडू आणि 18 धावा. टाळ्यांचा गजर SSC सालवड संघाच्या डगआउट मधून जरूर असेल हर्ष करता, कारण आपल्या संघाकरता तो एक तारणहार बनतोय. इथे शेवटचा चेंडू असेल. लावण्य थोडासा महागडा ठरतोय. मी म्हणेल थोडंसंच नव्हे तर जास्तीच महागडा ठरतोय. 3 षटकार येतोय. शेवटचा चेंडू. फलंदाज हर्ष पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न. बॅकलीचा वापर केला गेला. ऑन साइडला मिड विकेट झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल केला. 1 धाव कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा मोह या ठिकाणी सक्सेसफुल. गुड रन बिटवीन द विकेट. 2 धावा या ठिकाणी कंप्लीट करतोय आणि दुहेरीच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचते 27 या आकड्यावर. षटक एकंदरीत संपन्न होतोय, समाप्त होतोय. 29 या आकड्यावर जाऊन पोहोचतोय. जिथे धावा 27 होत्या तिथे 2 ने प्लस करत 29 धावा पाहायला मिळतील. 4 षटक संपन्न झालेले आहेत आणि या 4च्या मदतीने या 2च्या मदतीने 29 या आकड्यावर धावफलक पाहू शकाल. 4 षटकांच्या समाप्ती अखेर. चार षटकांचा खेळ एकंदरीत संपन्न झालेला आहे. प्रोजेक्टेड स्कोर आपण पाहू शकाल. सरासरीच्या हिशोबाने 44 या आकड्यापर्यंत जाऊ शकेल, परंतु ते सगळं गेम आपला माइंडसेटवर ठेवलेला असतो, कारण आपण ज्या पद्धतीने खेळा त्या पद्धतीने आपला स्कोरबोर्ड हलेल. आणि इथे मात्र काहीतरी हर्षला पुन्हा एकदा करामत करावी लागेल. त्याच जोडीला सुजलला सुद्धा तितकीच जोड द्यावी लागेल, कारण आपला संघ अजूनही अडचणीत आहे. 4 षटकांनी 29 धावात आलेले आहेत. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. चॅम्पियन ट्रॉफी 2025 कॅलेंडर तपासलं. आजच्या घडीला आजच्या दिवसात फायनलचा सामना, मेगा फायनल सामना संध्याकाळच्या सत्रामध्ये, त्या सामन्यामध्ये सगळ्याच भारतीय फॅनच्या नजरा जरूर वळतील. 143 धावा, 4 विकेट्स, 31.5 षटकांची समाप्ती. न्यूझीलंड वर्सेस इंडिया असा सामना. चॅम्पियन ट्रॉफी 2025 आणि इथे आहे साहेब चषक 2025 सेमीफायनल नंबर 2. पाचवं षटक हाताळण्याकरता न्यू बॉलर मिस्टर धीरज गोलंदाज ट्रॅकवर. पहिला चेंडू आणि त्याचा मारा करण्याकरता मिस्टर सुजल रेडी असेल. डावकुरी आताचा फलंदाज आहे. इथे फटका सजवतोय, सरळ चेंडूला एक्झिक्यूट करतोय. आपल्या मनगटाला नसलेली, आपल्या हस्तकाला नसलेली ताकद या ठिकाणी जनरेट करतोय. सरळ चेंडूला एक्झिक्यूट करतोय.
4 धावांकरता पंचांचे संख्या आमच्यापर्यंत पोहोचतील 4 धावा आणि या 4ने मोहर या ठिकाणी उमटेल. धावफलक वेगाने फ्लाय होईल, जाऊन पोहोचेल थेट 33 या आकड्यावर. 33 या आकड्यावर पाहू शकाल. पहिल्या चेंडूवर चौकार खेचण्यात यश मिळालंय मिस्टर सुजल या फलंदाजाला. ज्या पद्धतीने हर्ष फलंदाजी करतोय त्याच पद्धतीने त्याला जोड देणं गरजेचं आहे आणि तेच कार्य इथे सुजल देखील करतोय. अडचणीत सापडलेल्या संघाला जणू काय त्या अडचणीतून मुक्त करण्याचा प्रयत्न करतोय. दुसरा चेंडू इथे फेर बदल केला जातोय. क्षेत्ररक्षणात थोडासा बदल केला जातोय. यावेळेला जबरदस्त यॉर्क लेनचा चेंडू निर्धाव जातोय. ह्याचीच गरज होती आणि तेच कार्य या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये मिस्टर धीरज करतोय. या धावा बघितल्या तर धावा स्थगिती, स्थितप्रज्ञ अवस्थेत, अविचलित अवस्थेत धावा पाहायला मिळतील. 33 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात 4.2 षटकांची समाप्ती. यावेळेला पुन्हा एकदा ऑन साइडला फटका खेळण्याचा प्रयत्न, टेम्पटेशन यावेळेला पाहायला मिळतं ऑन साइडला मिड विकेट झोन मध्ये. एकच धाव मिळेल आणि या 1च्या मदतीने धावफलक पाहायला मिळेल. 34 या आकड्यावर जाऊन पोहोचेल. तीन चेंडूंचा खेळ संपन्न झालेला आहे. धीरज आपण पाहू शकाल वैयक्तिक 1.3 षटकात 1 गडी गारद करून फक्त 8 धावा दिल्या आहेत. जबरदस्त गोलंदाजी म्हणता येईल. फायर पास्तळ ए संघाचा एक हुकमी एक्का म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं तो गोलंदाज म्हणून मिस्टर धीरज चौथा चेंडू डिलिव्हर करण्यासाठी सज्ज असेल. फलंदाज मिस्टर हर्ष ज्याच्या बॅट्स मधून 4 चेंडू आणि 20 धावा. यावेळेला थोडासा बाकलीचा वापर केला गेला. फटका फसतोय. क्षेत्ररक्षक कोणती चुकी करणार नाही. यावेळेला ज्या खेळाडूच्या खांद्यावर संघाची मदार होती, जबाबदारी होती, तो खेळाडू आपण पाहतोय या ठिकाणी तंबूच्या आसराला परत असताना. गडी क्रमांक 6 बाद 34. सालवाड संघाच्या डगआउट मध्ये, कारण ज्या पद्धतीने हर्ष खेळी करतोय 5 चेंडू आणि 20 धावा, टाळ्यांचा गजर होतोय. एक तारणहार संकटाच्या वेळी आपल्या संघाला मदत करतोय आणि मदत करणारा खेळाडू डगआउट मध्ये परततोय. 5 चेंडू आणि 20 धावा जबरदस्त खेळी आणि त्याची जागा सांभाळण्याकरता मिस्टर अनिकेत मैदानाच्या आतमध्ये उतरतोय हर्षची जागा सांभाळण्याकरता. 34 धावा 6 गडी 4.4 षटक संपन्न. उर्वरित 2 चेंडूंचा खेळ बाकी या षटकातील. धीरजची गोलंदाजी जर तपासली तर पहिल्या चेंडूवर चौकार आला होता. तिथे कुठेतरी धीरजचं कॉन्सन्ट्रेशन थोडंसं ढासळलं होतं. असं वाटलं होतं की थोडंसं महागडं ठरेल का, परंतु तो पुनरागमन करतोय कारण स्वतःचं होम ग्राउंड आहे आणि त्या होम ग्राउंडवर आपलं अस्त्र जाणतोय आणि ते अस्त्र जणू मैदानाच्या आतमध्ये दाखवतोय. एक विकेट्स या ठिकाणी गारद करतोय. हर्ष नावाचं वादळ या ठिकाणी थांबवतोय. 5वा चेंडू मिस्टर धीरज रेडी असेल गोलंदाजी ट्रॅकवर. नवीन फलंदाज मिस्टर अनिकेत सज्ज असेल त्या गोलंदाजीचा मारा करण्याकरता. यावेळेला थोडासा स्लो लेट बॅट या ठिकाणी पाहायला मिळतंय. खेळण्याचा प्रयत्न लॉंग ऑफ झोन मध्ये चेंडूला ट्रॅव्हल करण्यात यश आलं. 1 धाव या ठिकाणी अर्जित होईल आणि 1च्या मदतीने थेंबे थेंबे तळे साचे प्रमाणे धावफलक पुढे सरसावते 35 या आकड्यावर. आता शेवटचा चेंडू बाकी असेल या षटकातील. सेमीफायनल नंबर 2. आपल्याला काहीतरी करामत करावी लागेल आणि त्याच पद्धतीने खेळी करणं गरजेचं आहे. इथे सुजलला आता करामत करावी लागेल कारण हर्ष तंबूच्या आसराला परतलाय तर त्याची जबाबदारी घेणं गरजेचं आहे. शेवटचा चेंडू इथे फायनल क्षेत्र खुला आहे.
डान्सिंग डाऊन द ट्रॅक क्षेत्ररक्षण गचाड पाहायला मिळतोय. सरळ चेंडू निघून जातोय चौकारा करता. षटक समाप्त होतोय. षटक क्रमांक 5 संपन्न होतोय. धावा पाहायला मिळतील 39 6 गड्यांच्या मोबदल्यात. पाहायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये धावा आहेत 39. जबरदस्त धावा 39. ज्या पद्धतीने हर्षने खेळी केली, ज्या पद्धतीने सुजनने खेळी केली, खऱ्या अर्थाने एक अविस्मरणीय खेळ असेल आपल्या संघाकरता. टाळ्यांचा गजर जरूर होईल सुजल करता आणि हर्ष करता. 39 धावा 6 गड्यांच्या मोबदल्यात 5 षटकांचा खेळ संपन्न झालेला आहे. आता शेवटचं षटक बाकी आहे आपल्या ग्रामीण भाषेत ज्याला हाणामारीचं षटक म्हटलं जातं. आणि त्या हाणामारीच्या षटकामध्ये इथे अनिकेतला काहीतरी करामत करावी लागेल, नाहीतर सुजलला स्ट्राईकला आणावं लागेल, नाहीतर जर फायर पास्तळ संघाला जर थांबवायचं असेल प्रतिस्पर्धी संघाला तर डॉट चेंडू घेणं आणि विकेट्स घेणं गरजेचं आहे. 39 धावा फलकावर शेवटचा षटक घेऊन मिस्टर वैभव. फलंदाज अनिकेत सज्ज. पहिल्या चेंडूचा मारा. यावेळेला स्लो चेंडू वाईटचा इशारा होतोय. पंचांच्या संकेत आमच्यापर्यंत पोहोचतील. ऑप्समच्या बराच बाहेर अनिकेत फलंदाज हे जाणतोय की वाईटचा चेंडू आहे, अतिरिक्त धावा मिळतील आणि ते सोडणं गरजेचं आहे. आणि या 1च्या मदतीने वाईटच्या स्वरूपाने धावफलक 40 ला जाऊन फ्लाय होतोय. यावेळेला स्लो चेंडू फुलटस मध्ये कन्वर्ट केला. सरळ चेंडूला एक्झिक्यूट केला. फाईन लेग झोन आणि स्क्वेअर लेग झोन यांच्या केंद्रस्थानी सरळ पंचांचे संकेत आमच्यापर्यंत पोहोचतात. इट इज अ 4 रन्स. 4 धावा या ठिकाणी येतात आणि या 4च्या मदतीने धावफलक पाहू शकाल आपण 44 रन्स ऑन टू द बोर्ड. 44 धावा फलकावर पाहू शकाल. जबरदस्त. कधी कधी सरळ बॅट्सने धावा येत नसतील तर आडव्या पट्ट्याचा उपयोग करणं गरजेचं आहे आणि तोच माइंडसेट या ठिकाणी फलंदाज मिस्टर अनिकेत जबरदस्त आपल्या हस्तकलांचा वापर करतोय. 44 धावा फलकावर. उर्वरित 5 चेंडूंचा खेळ बाकी या इनिंग्स मधून, या षटकातून. साहेब चषक 2025 सेमीफायनल नंबर 2 हा रंगणार रंगतदार बॅटल समोर ठेवणार हा मानस जणू काय अनिकेत ठेवतोय. एका बाजूला सुजल, एक लढतदार कामगिरी, दारमदार मदार आणि ती मदारदार कामगिरी मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त भूमिका मिस्टर अनिकेत. एका बाजूला सुजल. यावेळेला स्लो चेंडू. इथे काय होतंय, इथे काय घडतंय? चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न होता परंतु कॉल आउट होतंय. पंचांचे संकेत आमच्यापर्यंत पोहोचतात कारण जोपर्यंत यष्टीरक्षकाच्या हातामध्ये सेफ झोन असेल तोपर्यंत कोणतीही धाव तुम्ही मिळू शकत नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता घेतोय. तिसरा चेंडू. गोलंदाज मिस्टर वैभव या ठिकाणी सज्ज. फलंदाज अनिकेतला मारा करण्याकरता अनिकेत या ठिकाणी ऑन साइडला ट्रॅव्हल करते चेंडूला. मिडऑन झोन मध्ये एकच धाव मिळेल. जिथे मोठमोठ्या धावा येणं गरजेचं आहे तिथे एक धाव येईल, काय हरकत नसेल. एकेरी धाव सुद्धा संघासाठी एक प्लस पॉइंट ठरते आणि तोच प्लस पॉइंट इथे स्कोरबोर्ड हलवतोय. स्कोरबोर्ड पाहायला मिळेल 45 रन्स ऑन टू द बोर्ड. 5.3 षटकांचा खेळ संपन्न. उर्वरित किती चेंडूंचा खेळ बाकी असा प्रश्न विचारला तर उत्तर येईल 3 चेंडू बाकी आहेत. चौथा चेंडू. फलंदाज मिस्टर सुजल. यावेळेला जबरदस्त फटका, कलात्मक आणि रचनात्मक फटका. फाईन लेग झोन क्लिअर करतोय. 1 बाउन्स ओव्हर द रोप. जबरदस्त फटका. सरळ चेंडूला एक्झिक्यूट करतोय चौकारा करता आणि या 4 ने धावसंख्या फ्लाय होईल, पुढे जाऊन पोहोचेल थेट
49 या आकड्यावर 49 रन्स ऑन टू दी बोर्ड. अक्षरशः आपण पाहता पाहता SSS सालवड संघ जाऊन पोहोचतो थेट 49 या आकड्यावर. जबरदस्त गेम म्हणता येईल. 8 चेंडू आणि 15 धावा. अग्रगण्य आणि असीम अशी भूमिका मिस्टर सुजल आपल्या संघासाठी जबरदस्त मदार घेतोय, जबरदस्त जबाबदारी घेतोय. कारण क्रिकेटच्या विश्वामध्ये ज्या ज्या व्यक्तींनी जबाबदारीचं टॉनिक घेतलेलं आहे ते आयुष्यात कधी थकलेलं नाहीये आणि ती जबाबदारीचं नावाचं टॉनिक जे आहे ते मिस्टर सुजल घेतोय आपल्या संघासाठी. 8 चेंडू 15 धावा वैयक्तिक स्वतःच्या खात्यामध्ये आणि संघाची धावसंख्या पाहिली तर 49 धावा 6 गड्यांच्या मोबदल्यात. उर्वरित 2 चेंडूंचा खेळ बाकी. एवढा ऑन साइडला फायर करण्याचा प्रयत्न होता. लॉंग ऑन झोन मध्ये एक धाव कंप्लीट केली. दुसरी धाव घेण्याचा मोह इथे फलंदाज रनआउटच्या स्वरूपाने बाद होतोय. 1+ विकेट इथे पाहायला मिळेल आणि या 1च्या मदतीने धावफलक 1ने पुढे जाईल आणि तसेच 1 विकेटच्या मदतीने विकेटचं फळक सुद्धा पुढे जाईल. विकेटचा आपण पाहू शकाल 7वा विकेट एकंदरीत तंबूच्या आसऱ्याला. आणि धावांचा विचार केला तर 50 धावा फलकावर. 50 रन्स ऑन टू दी बोर्ड. अर्धशतकीय खेळ आपण पाहू शकाल SSS सालवड संघाच्या माध्यमातून. शेवटचा चेंडू, अंतिम चेंडू या इनिंग्स मधून या षटकामधून पाहायला मिळेल. नक्कीच सुजल अपेक्षित असेल की मोठा फटका येणं गरजेचं आहे. तिथे गोलंदाज वैभव अपेक्षित असेल की विकेट्स येणं गरजेचं आहे. बॅकलीचा वापर सरळ चेंडूला एक्झिक्यूट केला गेला. 6 धावांकरता कॉन्फिडंट होता आणि तो कॉन्फिडंट भरा शॉट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. सरळ चेंडूला 6 धावांकरता एक्झिक्यूट केला गेला. चेंडू जाऊन विसावतोय आउट ऑफ द पार्क. षटकार आणि या षटकाराने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ते 56 या आकड्यावर. विजयासाठी टोटल असेल 57. कुठेच जाऊ नका मित्रांनो, एकत्र पाहत राहा. फायर पासळ आयोजित वंदनीय हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे चषक 2025. 56 धावा फलकावर आणि 57 धावांचं टार्गेट हे समोर असेल. धावसंख्येचं टार्गेट ठेवलेलं आहे ते सालवड संघाने 5 संघासमोर. पाहायचं आहे घरच्या मैदानावर खेळताना हे टार्गेट पूर्ण करताय का फायरचा संघ. कारण असे संधी वारंवार येत नसते. कुठल्याही संघाला सेमीफायनलमध्ये प्रवेश केल्यानंतर एक फक्त पाऊल मागे आहे ते फायनलच्या सामन्यापर्यंत पोहोचण्यासाठी. तर हा एक सुवर्ण संधी आलेली आहे ते फायरच्या संघासमोर सुद्धा आणि सालवडच्या संघामध्ये सुद्धा. तर कुठला संघ विजय संपादन करून फायनलमध्ये प्रवेश करतोय तो पाहायचा आहे. या अगोदर मात्र सातपाटी 11 संघाने अंतिम फेरीमध्ये प्रवेश मिळवलेला आहे. तर फायर क्रिकेट क्लब आयोजित साहेब चषक 2025 या स्पर्धेच्या आयोजनासाठी मात्र आम्हाला ज्यांनी मदत केलेली आहे त्या तात्यांचं, तसंच पडद्यामागून ज्यांनी मदत केलेली आहे, तसेच खेळपट्टी बनवणे असो, इतर गोष्टी असो, छोट्या छोट्या गोष्टी असो, बॉल आणण्यापासून ते पाणी आणण्यापर्यंत ज्यांनी मदत केली आहे त्या सर्वांचं मनपूर्वक आभार आणि धन्यवाद. या स्पर्धेसाठी मात्र आपल्याला प्रथम पारितोषिक लाभलेलं आहे ते मान्य श्री गोपीनाथ भाऊ गरज शिवसेना उपतालुका प्रमुख, त्यानंतर मान्य श्री गिरीशजी राऊत शिवसेना संपर्क प्रमुख आणि मान्य श्री रोहितजी गावित साहेब विद्यमान आमदार राजेंद्र गावितजी साहेब यांचे सुपुत्र यांच्यामार्फत मात्र मला ते प्रथम पारितोषिक लाभलेलं आहे. त्यांचा मी आभार मानतो.
त्यानंतर इथे आपण आकर्षक ट्रॉफ्या चषक पाहतोय ते आम्हाला लाभलेले आहेत ते मान्य श्री दीपकजी राऊत साहेब हिंद केसरी श्रमिक सेना राष्ट्रीय अध्यक्ष यांच्यामार्फत या आकर्षक ट्रॉफी पाहतोय आपण, त्यांचेसुद्धा आभार. त्यानंतर या स्पर्धेचे द्वितीय पारितोषिक लाभलेले आहे ते श्री उमेश सदानंद घरत चांताराजा फाउंडेशन अध्यक्ष. त्यानंतर मंगलम डेव्हलपर श्री विनोद सुरवशे साहेब आणि श्री दीपक पाटील साहेब यांच्या संयुक्तपणे हे द्वितीय पारितोषिक मिळालेलं आहे. त्यानंतर तृतीय पारितोषिक माननीय सौ राजश्री राजेंद्र भोये मॅडम माजी उपसरपंच पाचतळ आणि चतुर्थ पारितोषिक लाभलेलं आहे ते सौ श्वेता संजय देसले मॅडम माजी पंचायत समिती सदस्य पालघर. येथे आपण सामनावीराची ट्रॉफी पाहतोय आणि मॅन ऑफ द मॅच सिरीज बॅट्समॅन यांच्या ज्या छोट्या ट्रॉफ्या पाहतोय ते आम्हाला लाभलेले आहेत ते एचयुअर स्पोर्टचे मालक मिथुन पागधर यांच्याकडून. तसेच सलामीवीरासाठी जे रोख प्राईज राहणार आहेत ते आम्हाला लाभलेलं आहे मान्य श्री हरेश गजानन घरत माजी उपसरपंच पाचतळ यांच्यामार्फत. त्यांचा आम्ही मनपूर्वक आभार मानतोय. चला घाई करायची आहे, कृपया सालवड संघ आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. अंतिम सामना अजून आपल्याला इथे पार पडायचा आणि तोही 6 षटकाचा. त्यानंतर बक्षीस समारंभाचा कार्यक्रमसुद्धा आहे, तो सुद्धा अंधार होण्याच्या अगोदर पार पडायचा आहे. तर घाई करायची आहे, कृपया पंचाने विनंती असेल क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. तर या आयोजनाचे सर्व असतील मान्य श्री अजयजी पंढरनाथ घरत ज्यांनी या संपूर्ण स्पर्धेची धुरा सांभाळलेली आहे, त्यांचंसुद्धा आभार. आणि या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी श्री गोपीनाथ पांडुरंग घरत, सुधीर भाऊ, अजय पंढरनाथ घरत, हरेश गजानन घरत, केतन सीताराम राऊत, दिनेश पंढरनाथ घरत, निरंजन बाबूराव घरत, केतन वासुदेव घरत, कल्पेश पंढरनाथ घरत, रुशाल चौधरी, त्यानंतर सतीश मेटांगळे आणि सर्व फायरचे सदस्य, या सर्वांचा इथे आम्ही आभार मानतोय. मागचा जो सेमीफायनलचा सामना झाला होता तो सातपाटी संघ आणि बिरवाडी संघ या सामन्यामधील मॅन ऑफ द मॅच अवधूत यांना विनंती असेल आपला मॅन ऑफ द मॅचचं चषक घेऊन जायचं आहे. यूट्यूब कॅमेरा येऊ द्या मंचावरती. गायकवाड साहेब यांच्या हस्ते मात्र हे पारितोषिक दिलं जाणार आहे. अवधूत उत्कृष्ट गोलंदाजी केली होती, प्रत्येक सामन्यामध्ये उत्कृष्ट गोलंदाजी करतोय आणि सातपाटीचा संघ मात्र दिवसेंदिवस प्रगती करतोय आणि प्रत्येक स्पर्धेमध्ये आपण पाहतोय सातपाटी हा संघ सुपर 8मध्ये असतोच. तर त्यामागील कारण असणार म्हणजे त्यांची मेहनत. कुठलीही गोष्ट असो यशस्वी होण्यासाठी मेहनत ही लागतेच, तुम्हाला मेहनत करावी लागते आणि त्याच मेहनतीचं फळ म्हणजे सातपाटीचा संघ फायनलमध्ये प्रवेश घेतोय. चला तर सामन्याला सुरुवात होते. सलामीचे फलंदाज मैदानामध्ये आलेले आहेत मयुरेश आणि अजित आपल्या घरच्या मैदानावर खेळताना. धन्यवाद. प्रथमतः फलंदाजी करताना SSS सालवड संघ 57 धावांचा टार्गेट समोर ठेवतोय. तो संघ अर्थातच आपण पाहू शकाल फायर पास्तळे संघ. दोन संघामध्ये कडवी लढत, कडवा झुंज आणि कडवा संघर्ष आपण पाहतोय. 57 धावांचं टार्गेट समोर आहे आणि पहिल्या चेंडूवर त्याचं प्रत्युत्तर देतोय फलंदाज मिस्टर मयुरेश. पहिल्या चेंडूवर जबरदस्त दर्जेदार चौकार खेचतोय. पुन्हा एकदा शॉर्ट लाईनचा चेंडू होता, त्याला हलक्याच्या हाताने सॉफ्ट हँडचा वापर केला. सरळ चेंडूला थर्ड मॅन झोन मध्ये ट्रॅव्हल करण्यात यश मिळालं. इनटू द आपला सरळ चेंडू निघून जातोय. चौकारा करता बॅक टू बॅक दुसरा चौकार. जबरदस्त कलात्मक फटके या ठिकाणी गोल फलंदाज मिस्टर मयुरेशच्या माध्यमातून पाहायला मिळतील. 2 चेंडू 8 धावा फलकावर. जबरदस्त फलंदाजी म्हणता येईल. टाळ्यांचा गजर होतोय डगआउट मधून मिस्टर मयुरेश करता. चेंडूला पाहिलं गेला आणि तदनंतर बॅकलेचा वापर या ठिकाणी केला गेला. लगेच बॅटचा वापर सुद्धा पाहायला मिळाला. थर्डमॅन झोन मध्ये क्षेत्ररक्षक थोडंसं खुला आहे आणि त्या सेंट्रल पॉइंट मध्ये चेंडूला ट्रॅव्हल करण्यात यश मिळालं. यावेळेला डाऊन दिले खेळण्याचा प्रयत्न. इथे जबरदस्त क्षेत्ररक्षण म्हणता येईल. स्क्वेअर लेग झोन मध्ये 3 धावा रोखवण्याचं मानस या ठिकाणी सक्सेसफुल पाहायला मिळाला. जबरदस्त प्रयत्न
एका धाव्यावर सॅटिस्फाईज व्हावं लागेल आणि 1च्या मदतीने धावफलक पाहायला मिळेल. 9 या आकड्यावर जाऊन पोहोचेल. मिस्टर मयुरेश 3 चेंडू आणि 9 धावा जबरदस्त खेळी करतोय. आणि त्याच्या जोडीला खेळाडू आपण पाहतोय अजित या ठिकाणी फक्त 1 धाव कंप्लीट करतोय. कारण अजितला माहिती आहे की मयुरेश नावाचं मोठं अस्त्र माझ्याकडे आहे. तर तो मयुरेश जर इन्फॉर्म असेल तर त्याला मुख्य खेळपट्टीवर आणणं गरजेचं आहे हे जाणतोय. इथे खडे खडे खेळलाय. सरळ चेंडूला कव्हरिझम मध्ये पाठवून दिलाय. 1 धाव कंप्लीट. दुसरी धाव सुद्धा या ठिकाणी कंप्लीट करण्यात आलाय. टाळ्यांचा वर्षाव होतोय. प्रॉपर क्रिकेटिंग स्ट्रोक पाहायला मिळाला. एक्स्ट्रा कव्हरिझम मध्ये चेंडूला ट्रॅव्हल करण्यात यश मिळालं. 2 धाव इझिली कंप्लीट झाल्या. 5 चेंडूचा खेळ संपन्न होतोय आणि या 5 चेंडूच्या समाप्ती अखेर विना गडीच्या मोबदल्यात 12 धावा फलकावर. आणि यावेळेला शेवटचा चेंडू जबरदस्त. काय कलात्मक फटका पाहायला मिळाला. आपल्या अंगी असलेली गुणवत्ता मैदानाच्या आतमध्ये सिद्ध करतोय. पॉइंट रिझम मध्ये खेळाडू आहे आणि त्याच्याच मस्तकाला दस्तक देत मी सरळ चेंडू एक्झिक्यूट करू शकतो हा मानस होता. ही ताकद होती. हा आत्मविश्वास होता आणि तोच आत्मविश्वास भरा शॉट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. षटक समाप्त होतोय. षटकाच्या समाप्ती अखेर विना गडी मोबदल्यात आपण पाहू शकाल फायर पास्ताळे संघ जाऊन पोहोचतोय 16 आकड्यावर. 57 धावांचं भलं मोठं टार्गेट समोर आहे. दादा मदतीला धावूनशी येतो. अर्ध्या रात्रीला धावूनशी येतो. अर्ध्या रात्रीला धावूनशी येतो. दिलाचा दिलदार मनान साधा आमचा जय दादा. आमचा जय दादा. आमचा जय दादा. थँक्यू. इथे षटक समाप्त होतंय. स्ट्राईक रोटेट होत आहे. मयुरेश काय खेळी करतोय. 5 चेंडू आणि 15 धावा. टाळ्यांचा गजर जरूर होतोय डगआउट मध्ये. दुसरं षटक आपण पाहू शकाल प्रगतीपथावर. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण हा शॉट पाहू शकला मिस्टर मयुरेशाचा. गोलंदाज गौरव आणि या गौरवला सुद्धा त्याच पद्धतीने मी खेळू शकेल कारण जी कॅपॅबिलिटी मयुरेश मध्ये आहे ती माझ्यात सुद्धा आहे आणि ते सिद्ध करत असताना मैदानाच्या आतमध्ये 2 धावा कंप्लीट करतोय आणि या 2 धावांच्या मदतीने धावफलक पुढे सरसावतोय. जाऊन पोहोचेल 18 आकड्यावर. 1 चेंडूंचा खेळ संपन्न झालेला आहे. गोलंदाज गौरव. या अगोदर गोलंदाज होता मिस्टर हर्ष आणि त्या हर्षच्या गोलंदाजीवर 16 धावा आल्या. इथे पुन्हा एकदा रचनात्मक फटका खेळण्याचे टेम्पटेशन. फटका फसला हवेत. खेळाडू कोणतीही चुकी करणार नाही. क्षेत्ररक्षक यावेळेला सज्ज असेल. गडी क्रमांक 1 तंबूच्या आसराला. वेलकम डीजे. अलग है उसकी स्टाइल कड़क है. एकच वादा जय दादा जीवाचा जीव लग है. आमचा जीवाचा जीव लग है. दोस्तांच्या दुनियेमध्ये अजय दादा हा फेमस हाय. पास्ताळेच्या गावामध्ये अजय दादा हा फेमस हाय. दोस्तांच्या दुनियेमध्ये अजय दादा हा फेमस हाय. पास्ताळेच्या गावामध्ये अजय दादा हा फेमस हाय. धन्यवाद. अजय दादाचा डंका मैदानाच्या आतमध्ये वाजतोय. पास्तळ गावाचं भवितव्य उज्ज्वल करणारा अजय दादा आणि तो सॉन्ग आपण पाहू शकला प्रस्तुत होत असताना डीजेच्या माध्यमातून. दुसऱ्या चेंडूवर कॅचआउटच्या स्वरूपाने गडी क्रमांक 1 आपण तपासला. मिस्टर अजित याला परतावा लागला. कॅचआउटच्या स्वरूपाने वैयक्तिक 3 धावेवर आणि त्याची जागा सांभाळण्याकरता नवीन बॅटर आपण पाहू शकाल मिस्टर पुष्कर मैदानाच्या आतमध्ये. धावा कशा पुश करतोय हे पाहणं गरजेचं आहे कारण 27 धावांचं टार्गेट आपल्या समोर आहे. यावेळेला तिसरा चेंडू ऑन साइड ऑफ साइडला आपल्याला पाहायला मिळतोय. 1 धाव कंप्लीट आणि ती सुद्धा धाव अनकम्प्लीट करण्यासाठी जबरदस्त प्रयत्न क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता परंतु 1 धाव या ठिकाणी कंप्लीट होईल आणि या 1च्या मदतीने आपण पाहू शकाल धावफलक जाऊन पोहोचेल थेट 19 या आकड्यावर. 19 फेब्रुवारी 1630 फाल्गुन वद्य तृतीय शके 1551.
छत्रपती शिवरायांचा जन्म दिवस आणि तो दिवसाचा आकडा आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतो 19 हा आकडा 1.4 षटकांची समाप्ती 4 चेंडूंचा खेळ संपन्न झालेला आहे 2 चेंडू अजूनही बाकी या षटकातील 19व्या फलकावर एक गडी तंबूत पाठवण्यात यश यावेळेला जबरदस्त ब्लॉक लेनचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला यॉर्कर लेनचा ब्रह्मास्त्र उलगडून काढला गेला आणि त्याला हलक्याच हाताने खेळण्याचा मानस मिस्टर मयुरेशच्या माध्यमातून पाहायला मिळाला चांगल्या चेंडूला सन्मान देणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे हे फलंदाज जाणतोय आणि तेच कार्य मिस्टर मयुरेश करतोय एक धाव कंप्लीट होतोय आणि 1च्या मदतीने धाव फलक आपल्याला पाहायला मिळेल 20 या आकड्यावर जाऊन पोहोचते उर्वरित शेवटचा चेंडू या षटकातील 25 धावा आणि 25 चेंडू आणि 37 धावांची गरज इथे शेवटचा चेंडू निर्धाव येतोय षटक संपन्न होतोय या धावा पाहायला मिळतील 20 गडी पाहायला मिळतील एक बाद 2 षटक संपन्न पाहायला मिळतील आता 24 चेंडू आणि 37 धावा असं समीकरण आहे सेमीफायनल नंबर 2 अटी-तटीचा सामना निर्णायक सामना महत्वपूर्ण सामना जबाबदारीचा सामना आशीर्वादाने अजय दादा फेमस अजय दादा फेमस अजय दादा फेमस पास्कळच्या गावामध्ये आमचा अजय दादा ट्रेंडिंग अजय दादा ट्रेंडिंग अजय दादा ट्रेंडिंग दोस्तांच्या काळजाचा तुकडा सबसे अलग है उसकी स्टाइल कड़क है एकच वादा जय दादा जीवाचा जीव लग हाय आमच्या जीवाचा जीव लग हाय दोस्तांच्या दुनियेमध्ये अजय दादा हा फेमस हाय पास्कळच्या गावामध्ये अजय दादा हा फेमस हाय दोस्तांच्या दुनियेमध्ये अजय दादा हा फेमस हाय पास्कळच्या गावामध्ये अजय दादा हा फेमस हाय धन्यवाद चला स्पीडअप करायचा आहे सामना सेमीफायनल नंबर 2 अजूनही ह्या सामन्यानंतर होणारा अंतिम सामना आहे फायनलचा सामना आहे तो सुद्धा लख प्रकाशात व्हावा ही अपेक्षा आहे म्हणून विनंती असेल की प्रत्येक षटकानंतर किंवा प्रत्येक चेंडूनंतर टीम मीटिंग कमी करण्याचा प्रयत्न करा किंवा वेळ कमी दवडण्याचा प्रयत्न करा इथे 2 षटकांचा खेळ संपन्न झालेला आहे धावा पाहायला मिळतील 20 धावा 1 गड्यांच्या मोबदल्यात उर्वरित 24 चेंडू आणि 37 धावांची गरज 2 संघ एकमेकांसमोर झुंजत असताना फायर पास्थळ ए विपक्ष एस सालवड अशा 2 संघांमध्ये सेमीफायनल नंबर 2 रंगताना नक्कीच सॉफ्टहँडचा वापर केला गेला सरळ चेंडूला एक्झिक्यूट केला गेला शॉर्ट कव्हर रिजन मध्ये एकच धाव या ठिकाणी अर्जित होईल आणि 1च्या मदतीने धावफलक फ्लाय होईल 21 या आकड्यावर 21 धावा फलकावर पाहायला मिळतील 1 गड्यांच्या मोबदल्यात 57 धावांचं टार्गेट समोर आहे 2.1 षटक संपन्न 3रं षटक आपण पाहू शकाल मार्गस्थ गोलंदाज मिस्टर सुजल ज्या गोलंदाजाने आपली फलंदाजी सुद्धा जबरदस्त दाखवली इथे शॉर्ट ऑफ लेनच्या चेंडूला पूल केलं जात आहे परंतु फटक्यात ताकद कमी पाहायला मिळाली अनसक्सेसफुल फटका सरळ चेंडू विसावून जातोय तो क्षेत्ररक्षकाच्या सेफ झोन मध्ये गडी तपासून पाहिला तर दुसरा गडी कॅच आउटच्या स्वरूपाने तंबूच्या आसराला कमॉन डीजे धन्यवाद डीजे दुसऱ्याकडे आपण पाहतो या
तंबूच्या आसराला परततोय मिस्टर पुष्कर आणि त्याची जागा सांभाळण्याकरता नवीन बॅटर आपण पाहतो मिस्टर कृपेश, न्यू बॅटर इन मैदानाच्या आतमध्ये आपल्या संघाची जबाबदारी सांभाळण्याकरता. तसेच मयुरेशला साथ देण्याकरता मिस्टर कृपेश मैदानाच्या आतमध्ये उतरतोय. डाव्या हाताचा फलंदाज आपण पाहतोय. ज्या पद्धतीने फलंदाजीच कामगिरी केली त्याच पद्धतीने गोलंदाजीत सुद्धा सुजल कामगिरी करतोय. दोन चेंडूंचा खेळ संपन्न झालेला आहे. तिसरा चेंडू मार्गस्थ, गोलंदाज सुजल रेडी. फलंदाज कृपेश यावेळेला चुकी करतोय, फटका फसतोय हवेत. यष्टीरक्षक कोणती चुकी करणार नाही. जबरदस्त झेल या ठिकाणी म्हणता येईल. कॅच ऑफ द क्वालिटी अँड जबरदस्त तिसरा गडी आपण पाहू शकाल. कॅच आउटच्या स्वरूपाने तंबूच्या आसराला परततोय. जात्या पावली परतावं लागतंय ते अर्थातच न्यू बॅटर फलंदाज मिस्टर कृपेशला. गडी क्रमांक तिसरा बाद गॉन. रिफ्लेक्शन मध्ये आपण पाहू शकाल कशा पद्धतीने झेल आपल्या हातामध्ये टिपला. जबरदस्त, कारण ह्या फलंदाजाचे महत्व यष्टीरक्षक स्वतः जाणतोय. मी धडपडलो तरी चालेल पण मी ही झेल सोडणार नाही, ही महत्वाकांक्षा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला दाखवून देत असताना यष्टीरक्षक जबरदस्त भूमिका. तिसरा गडी तंबूच्या आसराला मिस्टर कृपेश बाद आणि त्याची जागा सांभाळण्याकरता न्यू बॅटर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इन होतो या निरंजन. 2.3 षटकांची समाप्ती झालेली आहे. 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. आता चेंडू बाकी असतील 21 आणि विजयासाठी धावा असतील ते 36 धावा. 21 चेंडू आणि 36 धावा अशी मैदानाच्या आतमध्ये गरज असेल. चौथा चेंडू गोलंदाज मिस्टर सुजल जबरदस्त कामगिरी करतोय. आपल्या गोलंदाजीत असलेल्या अस्त्र जणू काय उलगडून काढतोय. ज्या पद्धतीने हर्ष आणि सुजल आपल्या संघासाठी तारणहार बनला होता, इथे या फलंदाजांना काहीतरी करामत करावी लागेल. इथे स्लो चेंडू पाहायला मिळतोय, एक्झिक्यूट केला जातोय ऑफ साईडला. एक्युरेट शॉर्ट पॉइंट मध्ये एकच जाव्या ठिकाणी अर्जित होईल आणि या 1च्या मदतीने धावफलक 22 वर जाऊन पोहोचेल. 4 चेंडूंचा खेळ संपन्न होतोय. आता चेंडू आहेत 20 आणि विजयासाठी धावा असतील त्या 35 धावा. 20 चेंडू आणि 35 धावा असं समीकरण. तिसऱ्या षटकातील 4 चेंडू संपन्न आपण पाहत आहेत आणि 5वा चेंडू मार्गस्थ 22 धावा फलकावर. 3 गड्यांच्या मोबदल्यात फायर पास्तळे हा संघ आपण पाहतोय थोडासा अडचणीत आहे. ज्या पद्धतीने मागील इनिंग्स मध्ये अडचणीला तारा देणारा हर्ष आणि सुजल होता, त्याच पद्धतीने इथे ह्या फलंदाजांना कामगिरी करावी लागेल. एका बाजूला निरंजन आहे आणि एका बाजूला कृपेश आहे. एका बाजूला निरंजन आहे, एका बाजूला मयुरेश आहे. दोघांना कामगिरी करावी लागेल. ऑफ स्टंपच्या बऱ्याच बाहेर आहे. पंच आमच्या दिशेने वळतील यात काय शंका नाही. नो डाऊट आपण पाहतोय व्हाईटचा इशारा येतोय आणि व्हाईटने एक धाव जोडली जाईल. धावात फेरबदल होईल. धावा पाहायला मिळतील 23. 20 चेंडू आणि आता 34 धावांची गरज. इथे जबरदस्त फटका पॉइंट रिझम मध्ये. क्षेत्ररक्षक आहे, कोणती चुकी करणार नाही. जबरदस्त फील्ड केली जाते. लगेच थ्रो सुद्धा केला जातो. एकच धाव या ठिकाणी मिळेल आणि या 1च्या मदतीने धाव फलक कासवाच्या गतीने पुढे जातोय पाहायला मिळेल 24 या आकड्यावर. इथे रंगतोय साहेब चषक 2025 सेमीफायनल नंबर 2. SSS सालवड विपक्ष फायर पास्तळ ए. ह्या 2 संघामध्ये कडवी लढत, कडवा झुंज आणि कडवा संघर्ष. सेमीफायनल नंबर 2 इनिंग नंबर 2. 57 धावांचं टार्गेट समोर आहे.
प्रथम फलंदाजी करत असताना SSS सालवड संघ जबरदस्त फॉर्म मध्ये पाहायला मिळाला. अडचणीत तारणहार देणारे दोन फलंदाज आपण पाहिले. इथे अडचणीत तारणहार बनणं गरजेचं आहे, परंतु इथे काय घडते, सरळ क्षेत्ररक्षकाच्या सेफ झोन मध्ये चेंडू जाऊन विसरतोय. इथे टाळ्यांचा जल्लोष होतोय, जयघोष होतोय गोलंदाजाच्या नावाचा. गडी क्रमांक तपासला तर तिसरा गडी तंबूच्या आसराला. जय जय महाराष्ट्र. हॅलो, प्रीतम घरत, चेतन घरत, रुपेश घरत आणि महेश घरत मैदानामध्ये उपस्थित आहेत. त्यांना विनंती असेल मंचावरती यायचं आहे, आसनस्थ व्हायचं आहे. धन्यवाद. कृपया फलंदाजाला विनंती असेल की कृपया वॉर्मअप करत जायचं आहे मैदानाच्या आतमध्ये. आणि क्षेत्ररक्षण विनंती असेल की आपण लवकरात लवकर सजवून घ्यायचं आहे. 18 चेंडू आणि 33 धावांची गरज. अजूनही सामना बॅलन्सिंग आहे, मॅच ऑन आहे. दोन्ही संघाच्या पक्षात, दोन्हीही संघाच्या पारड्यामध्ये सेम समान आहे. 18 चेंडू आणि 33 धावांची गरज. फायर पासल एस संघाचा जो हुकुमी हक्का आहे, अर्थातच मयुरेश, ह्या मयुरेशच्या खांद्यावर संपूर्ण संघाची जबाबदारी असेल. कारण स्ट्रायकर फलंदाज आहे, ओपनर आहे आणि ओपनर फलंदाज आहे. आणि त्या ओपनर फलंदाजाचं आपण कॅल्क्युलेशन जरूर जाणतोय. ज्या पद्धतीने शुभमन गिल भारतीय संघासाठी ओपनिंग करतो, रोहित शर्मा भारतीय संघासाठी ओपनिंग करतो, त्या दोन्हीही कॅलेबल फलंदाजाचं आपण असं जाणतोय की टिकला तर नक्कीच स्कोरबोर्ड हलवण्याचं कार्य जरूर करतील. इथे मयुरेश टिकतोय, मयुरेश स्कोरबोर्ड हलवेल यात काही शंका नाही. इतका आत्मविश्वास जरूर त्याच्यामध्ये आहे. 3 षटक संपन्न झालेले आहेत. 24 धावा फलकावर 4 गड्यांच्या मोबदल्यात. 4थं षटक हाताळण्याकरता मिस्टर गौरव रेड्डी. पहिला चेंडू यावेळेला यॉर्कर जबरदस्त टाळ्यांचा गजर, लाऊड द अपील आहे. जल्लोष होतोय, जयघोष होतोय. जणू काय आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये सेमीफायनल ICC चॅम्पियन ट्रॉफीचा घडतोय. तो अर्थातच ऑस्ट्रेलिया विपक्ष. पंचांचे निर्णय अंतिम असतील. पंचांची कोणताही वाद करू नका मित्रांनो, कारण पंचांचे निर्णय अंतिम आहे ते आपण जाणतायत. पंचांचे निर्णय अंतिम आहेत मित्रांनो. वेळ दौडू नका मित्रांनो, वेळेस मान द्या. हॅलो, कृपया पंचाशी वाद घालू नये, कुठल्याही निर्णयावर पंचाशी वाद घालू नये. पंचाचा निर्णय अंतिम राहील आणि पंच तटस्थ आहेत. नक्कीच पंच आपल्या भूमिकेत तटस्थ आहेत. पंचांनी दिलेला निर्णय फेटाळू शकणार नाहीयेत, म्हणून विनंती असेल सालवड संघ, विनंती असेल कृपया चला, सामना चालू करायचा आहे, आपल्याला उशीर होतोय. अजून एक सामना खेळवायचा आहे. तर विनंती असणार आहे खेळाडूंना, कृपया पंचांशी कुठलाही वाद घालू नका. कृपया संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण पाहिलेलं आहे पंचांनी अत्यंत तटस्थतेने निर्णय दिलेले आहेत. कुठलाही वादविवाद होणार नाही याची दक्षता त्यांनी घेतलेली आहे आणि निपक्षपातीपणे पंचगिरी केलेली आहे. त्यांचा सामना, त्यांचा स्वतःचा संघ, सातपाटीचा संघ येथे उपस्थित आहे. त्यांच्या सामन्यामध्ये सुद्धा त्यांनी अत्यंत तटस्थपणे पंचगिरी केलेली आहे. तर विनंती असेल 17 चेंडू आणि 33 धावा विजयासाठी गरजेच्या आहेत. सामना सुरू करायचा आहे. विनंती असेल पंचांची कोणताही वाद करू नका, पंचांची कोणताही वाद करू नका. कृपया विनंती असेल, आपण मोठमोठे सामने खेळत आहेत. खेळाडू मनीष, आपणास विनंती असेल
पंचांनी दिलेला निर्णय इथे बदलला जाणार नाहीये. विनंती असेल मनीष, आपण मोठमोठे सामने खेळतोय, पंचांचे रिस्पेक्ट करणं आपण जाणतायत. इथे आता समीकरण असेल 17 चेंडू आणि विजयासाठी धावा 20 33 धावा. 17 चेंडू आणि 33 धावा असं समीकरण आहे. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय अक्षरशः डॉट चेंडू आणि विकेटची पडझड पाहायला मिळतोय. इथे फलंदाजी करणाऱ्या संघाला थोडंसं अडचणीत टाकलं जात आहे, दबावात टाकलं जात आहे. दुसरा चेंडू गोलंदाज मार्गस्थ असेल. 17 चेंडू आणि 33 धावाचं समीकरण. टाळ्यांचा गजर, टाळ्यांचा वर्षाव जरूर होतोय SSS सालवड संघाच्या डगआउटमध्ये. यावेळेला फुल टॉच चेंडू आपण पाहतो ऑफसाईडला. लॉंग ऑफ झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल करण्यात आला. तिथे क्षेत्ररक्षक कोणती चुकी करणार आहे. जबरदस्त फील्ड करण्यात यश मिळालं. एक धाव मिळेल आणि या एकच्या मदतीने धावफलक पुढे जाऊन पोहोचेल. पाहायला मिळेल 25 या आकड्यावर 2.3 षटकांची समाप्ती. 2 चेंडूंचा खेळ या ठिकाणी आपण पाहू शकाल. मिस्टर गौरव यांच्या गोलंदाजीतून कंप्लीट होत असताना तिसरा चेंडू यावेळेला फायर केला जातोय ऑन साइडला. क्षेत्ररक्षक आहे, कोणती चुकी करणार नाही. गडी क्रमांक तपासून पाहिला तर 5वा गडी कॅच आउटच्या स्वरपणे तंबूच्या आसराला. वेलकम डीजे. नक्कीच ठाण्याचा धुरंधर वाघ आपण काही वर्षापूर्वी अगोदर पाहिला होता. धर्मवीर आनंद दिघे साहेबांचं सॉन्ग या ठिकाणी प्रस्तुत होत असताना फक्त ठाण्यातच नव्हे तर मी संपूर्ण महाराष्ट्राचा वाघ आहे, संपूर्ण हिंदुत्वाचा वाघ आहे हे दाखवून देण्यासारखं कार्य त्यांनी आपल्या जीवनात केलेलं आहे. नक्कीच धर्मवीर आनंद दिघे साहेबांना माझा मनाचा मुजरा असेल. 15 चेंडू आणि 32 धावांची गरज. 5 गडी अर्धी टीम दगडच्या आसऱ्याला आपण पाहतोय. इथे गतीत जबरदस्त परिवर्तन. जिथे स्लो चेंडू मागे हाताळला होता तिथे जलद गतीने कन्वर्ट ह्या चेंडू मध्ये करण्यात यश मिळालंय. गोलंदाज मिस्टर गौरव जबरदस्त गोलंदाजी म्हणता येईल. टाळ्यांचा वर्षाव होतोय, टाळ्यांचा गजर होतोय, डॉट चेंडू जातोय. आता चेंडू बाकी असतील 14 आणि विजयासाठी धावा असतील त्या 32 धावा. इथे अक्षरशः पाचल संघाला बागफुटला पाठवून देण्याचं काम. इथे पुन्हा एकदा स्विचिटचा फटका आउट अपील होता. फटका फसतोय. चेंडू आणि फळीचं समन्वय नाही. 22च्या स्वरूपाने एक धाव जोडली जाईल. धावांचा विचार केला तर 26 धावा फलकावर 5 गड्यांच्या मोबदल्यात. 5 चेंडूचा खेळ संपन्न झालेला आहे. उर्वरित शेवटचा चेंडू बाकी असेल या षटकातील. समीकरण असेल 13 चेंडू आणि धावा हवे असतील त्या विजयासाठी 31 धावा. 13 चेंडू आणि 31 धावा असं समीकरण. यावेळेला पुन्हा एकदा यॉर्कर लेनचं ब्रह्मास्त्र उलगडून काढण्याचा प्रयत्न, परंतु तितकाच जबरदस्त सुरेख प्रयत्न पाहायला मिळाला. फक्त बॅटची एज पाहायला मिळाला आणि तत्पूर्वी 3 धावापैकी येईपर्यंत कंप्लीट होत असताना गुड रन बिटवीन द विकेट आणि या तिहेरीच्या संगमाने धावफलक 3 ने सरसावेल, जाऊन पोहोचेल थेट 29 या आकड्यावर. षटक क्रमांक 4 आपण पाहतो या ठिकाणी समाप्त होतोय. धावा पाहिल्या तर 29 धावा फलकावर. आता चेंडू आहेत 12 आणि विजयासाठी धावा असेल त्या 28 धावा. 12 चेंडू आणि 28 धावा असं समीकरण आहे.
सवारी भवानी चौकामधी गे चौकामधी सवारी भवानी चौकामधी गे चौकामधी पाणी पुरवठा मंत्री आपण पाहतो या पाण्याची पुरवठा करत असताना खऱ्या अर्थाने उन्हाळ्याचे दिवस आहे आणि त्या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये पाणी पुरवणं गरजेचं आहे आणि तेच कार्य मैदानाच्या आतमध्ये करतोय. आता समीकरण आहे 12 चेंडू बाकी आणि विजयासाठी धावा असतील त्या 28 धावा. SSS सालवाडा विपक्ष फायर पास्तळ ए या दोन संघामध्ये जबरदस्त लढत आपण पाहतोय. क्रिकेटचं हे द्वंद्व, क्रिकेटचं हे महासंग्राम आणि क्रिकेटचं हे युद्ध आपण पाहतोय या आंबटगोड मैदान पास्तलच्या मैदानामध्ये. यावेळेला फटका फसतोय. नो मॅन लँड झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. एकच धाव या ठिकाणी कंप्लीट होईल. जिथे मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता मयुरेशचा तो फसला गेला आणि या 1च्या साहाय्याने धावफलक पुढे सरसावेल. धावफलक जाऊन पोहोचेल 30 या आकड्यावर. 5 गड्यांच्या मोबदल्यात 4.1 षटक आपण पाहू शकाल ऑन स्क्रीनवर. अनय डिजिटल युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून थेट प्रक्षेपित केलं जात आहे. 11 चेंडू आणि 27 धावा पाहू शकाल आपण. रिक्वायर्ड रन रेट आपण पाहू शकाल 14.73चं. इथे षटकार आणि चौकार येणं गरजेचं आहे. हे काय घडतंय? विकेट्स या ठिकाणी त्याग करावं लागतंय. फलंदाज या ठिकाणी धीरजला रनआउटच्या स्वरूपाने परतावं लागतंय. गडी क्रमांक तपासला तर 6वा गडी एकंदरीत आपण पाहू शकाल रनआउटच्या माध्यमातून तंबूच्या आसराला परत असताना. सवारी सवारी चौकामधी गे चौकामधी सवारी भवानी चौकामधी गे चौकामधी अजूनही सलामवीर फलंदाज मिस्टर मयूर ऑन स्ट्राईक आपण पाहतोय. मुख्य खेळपट्टीवर आपल्या संघाची मदार घेऊन उभा आहे. आपल्या संघाची जबाबदारी घेऊन आपल्या खांद्यावर जणू काही तो मैदानाच्या आतमध्ये टाच लावून बसलेला आहे, धग लावून बसलेला आहे. आता 10 चेंडू आणि 27 धावांची गरज. यावेळेला पुलटा चेंडू जणू काय फटक्यामध्ये आपण तितकी हवीशी ताकद पाहत नाही आहेत. पॉइंट रिझन मध्ये आणि गली रिझन यांच्या केंद्रस्थानी चेंडूला ट्रॅव्हल करण्यात आलं. 1 धाव कंप्लीट. दुसरी धाव सुद्धा एकंदरीत या ठिकाणी कंप्लीट करण्यात आली आणि या 2च्या मदतीने धावफलक आपण पाहू शकाल 32 या आकड्यावर जाऊन पोहोचेल. आता समीकरण आहे 9 चेंडू आणि विजयासाठी धावा असेल तर 25 धावा. यावेळेला मयुरेशच्या बॅटमधून हा टाइमावर चौकार येतोय. अडचणीत सापडलेल्या संघाला चौकाराची मदत देतोय मिस्टर मयुरेश. या ठिकाणी दुपारच्या सत्र आणि संध्याकाळच्या सत्र यांच्या मिडल मध्ये जणू काही सूर्याच्या किरणामध्ये तळपला जातोय. चौकार येतोय आणि या चौकाराच्या मदतीने धावफलक पाहू शकाल आपण 36 या आकड्यावर जाऊन पोहोचेल. आता समीकरण आहे 8 चेंडू बाकी आणि विजयासाठी धावा असतील तर 21 धावा. 8 चेंडू आणि 21 धावा होऊ शकतात आणि 21 चेंडू आणि 8 धावा हे समीकरण होऊ शकत नाही. हे क्रिकेटचं परिपटल आहे. क्रिकेटच्या मैदानात काहीही होऊ शकतं. यावेळेला कव्हर रिझम मध्ये ट्रॅव्हल करण्यात आलंय. सरळ चेंडू इनटू द गॅपला निघून जातोय चौकारा करता आणि या 4 ने धावसंख्या फ्लाय होईल सरळ. चाळीस या आकड्यावर आता चेंडू असतील 7 चेंडू आणि विजयासाठी धावा हवी असतील त्या 17 धावा. 7 चेंडू आणि 17 धावा. कोणत्या संघासाठी खतरा बनतोय? कोणत्या संघासाठी खतरा बनतोय ते पाहणं गरजेचं आहे.
7 चेंडू आणि 17 धावा. नक्कीच आपण फ्लेमिंगो पाहिला असेल, ज्या पक्षाच्या हृदयाचे स्पंदने सगळ्यात जास्त वाढली जातात. इथे दोन्हीही संघाच्या प्रेक्षकांच्या आणि खेळाडूंच्या हृदयाचे स्पंदने वाढले असतील. सेमीफायनल नंबर 2 आहे. फायनलच्या सामन्यामध्ये धडक घेण्यासाठी कोणता संघ आपली पराकाष्ठा 100% देईल? मयुरेश इथे चमकदार कामगिरी करतोय, दमदार कामगिरी करतोय, बॅक टू बॅक 2 चौकार खेचतोय. आता 7 चेंडू आणि 17 धावांची गरज. 40 धावा आपण पाहू शकाल फलकावर लावण्यात यश मिळालंय. यावेळेला शेवटचा चेंडू या षटकातील निर्धाव जातोय. षटक समाप्त होतोय. षटक समाप्त अखेर धावा अविचलित अवस्थेत, स्थित प्रज्ञा अवस्थेत 40 या आकड्यावर. आता समीकरण असेल 6 चेंडू आणि विजयासाठी धावा असतील त्या 17 धावा. महेश भाऊ यांचं येथे आगमन होत आहे, त्यांचं आम्ही स्वागत करतोय. केतन राऊत यांना विनंती करेल महेश भाऊचं स्वागत करायचं आहे. तसेच अथर्व यादव आणि चिन्मय पाटील यांची सुद्धा इथे उपस्थिती झालेली आहे. संतोष राऊत यांना विनंती करायला चिन्मय पाटील आणि अथर्व यादव यांचा पुष्पगुच्छ देऊन स्वागत सत्कार करायचा आहे. टाळ्यांचा गजर झाला पाहिजे. तर इथे सुवर्ण क्षण आपण पाहतोय. अच्छा, लाईव्ह ॲक्शन मध्ये कॅमेरामध्ये हा क्षण टिपला जातोय. येणाऱ्या पाहुण्यांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत केलं जातंय. तसेच आपण बोलतोय आता सामन्याच्या आतमध्ये 6 चेंडू आणि 17 धावांची गरज. दोन्हीही संघ फायनलच्या सामन्याकरता सज्ज झाले असतील. कोण अंतिम सामन्यामध्ये धडक घेणार हे पाहणं ह्या निर्णायक षटकामध्ये गरजेचं असेल. तसेच गौरी फेगडे यांचं सुद्धा इथे आगमन होत आहे, त्यांचं सुद्धा मी यशोतीत स्वागत करतोय. वेलकम. यावेळेला स्लो चेंडू, परंतु ऑफस्टम्पच्या बाजूने टन होताना दिसतोय आणि पंचांचे संकेत आम्हाला या ठिकाणी मिळतील. वाईटचा इशारा येतोय आणि या वाईटने धावफलक 1ने पुढे फ्लाय होईल पाहायला मिळेल. आमचे गुणलेखक आम्हाला या ठिकाणी नमूद करून देतील 41 धावा फलकावर. आता 6 चेंडू आणि विजयासाठी धावा असतील त्या 16 धावा. 6 चेंडू आणि 16 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. एका बाजूला SSS सालवड आणि विपक्ष लढत फायर पासळे. यावेळेला बॅकलीचा वापर लाऊड द अपील आहे. लाऊड द अपील आहे. पंचांचे संकेत आमच्यापर्यंत पोहोचतील. बाद होतोय फलंदाज, कॅचआउटच्या स्वरूपाने बाद होतोय. आता चेंडू आहेत 5 आणि विजयासाठी 16 धावा असतील. गडी क्रमांक तपासला तर 7वा गडी या ठिकाणी कॅचआउटच्या स्वरूपाने तंबूच्या आसराला परततोय. 41 धावा फलकावर, 5.1 षटक समाप्ती. उर्वरित 5 चेंडूंचा खेळ बाकी. विजयासाठी धावा असतील त्या 16 धावा. निहार हा तंबूच्या आसराला परततोय. कोणतीही धाव न काढताच, कोणतीही धाव न घेताच निहारला परतावं लागतं आणि त्याची जागा सांभाळण्याकरता लावण्या आपण पाहतोय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये.
7 गडी तंबूच्या आसऱ्याला परतवण्यात यश मिळतंय SSS सालवड संघाला. जबरदस्त सामना आपण पाहिला. सेमीफायनल नंबर 2 41 धावा फलकावर 7 गडी तंबूच्या आसऱ्याला परतवून देण्यात यश. इथे डॉट चेंडू येतोय. जबरदस्त चेंडू, जबरदस्त पिचिंग पाहायला मिळते चेंडूची. अक्षरशः आपण पाहतोय SSS सालवड संघाच्या डगआउट मध्ये आनंदाचं वातावरण, आनंदाचा वर्षाव होतोय. आता चेंडू बाकी असतील 4 आणि विजयासाठी धावा असतील ते 16. यावेळेला समोरून यष्टीला उद्ध्वस्त केलं जातंय. गडी क्रमांक 8 यावेळेला बाद होतोय. फुलटा चेंडूला कोणताही उपभोग घेता आला नाही. सरळ चेंडू जाऊन आदळतोय, यष्ट्यांवर वेध घेतोय. गडी क्रमांक 8 यावेळेला क्लीन बॉलच्या माध्यमातून होतोय बाद. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकला फुल टॉस चेंडूला उपभोग घेता आला नाही. सरळ चेंडू वेध घेतो यष्ट्यांचा. समोरून यष्ट्यांना उद्ध्वस्त करण्यात यश येते. ते गोलंदाज मिस्टर शुभमला. आता 3 चेंडू आणि 16 धावा. क्रिकेटच्या परिपटलावर त्या होऊ शकतात. 3 चेंडू आणि 3 मोठे फटके येणं गरजेचं आहे. 41 धावा फलकावर. उर्वरित 3 चेंडूचा खेळ बाकी आणि विजयासाठी धावा असतील त्या 16 धावा. नवीन फलंदाज आपण पाहतोय लावण्याची जागा करण्याकरता मिस्टर रुपेश. यावेळेला डॉट चेंडू, जबरदस्त SSS सालवडच्या डगआउट मध्ये आपण पाहतोय अक्षरशः आनंदाचं वातावरण. हळूहळू हा सामना SSS सालवड संघाच्या बाजूने झुकताना पाहायला मिळतोय. फायनलच्या सामन्यामध्ये धडक घेण्यात यश जरूर मिळेल. इथे 9वा गडी आपण पाहतोय मिस्टर रुपेशला परतावं लागतंय. कॅच आउटच्या स्वरूपाने 9 गडी या ठिकाणी बाद होतात आणि ह्या ठिकाणी विजयी संपन्न होतोय. विजयावर शिक्कामोर्तब करताय SSS सालवड. या ठिकाणी अंतिम सामन्यात धडक घेतोय. विजयी होणाऱ्या संघाचं या ठिकाणी हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि पराजित संघाचं तितकेच कौतुक. यानंतर होणारा सामना आपण अनय डिजिटल लाईव्ह प्रक्षेपणाच्या माध्यमातून, लाईव्ह चॅनलच्या माध्यमातून पाहू शकाल. 7/11 विपक्ष SSS सालवड. हॅलो, यानंतर लगेच मेगा फायनलचा सामना होणार आहे. तत्पूर्वी मी दोन्ही संघांना निमंत्रित करेल. दोन्ही संघाचे फक्त 11 खेळाडू मैदानामध्ये असतील. सातपाटी संघ आणि साई सापडेश्वर सालवड संघ दोन्ही संघांच्या फक्त 11 खेळाडूंना